शेतकरी कर्जमाफीसह विविध प्रश्नी बच्चू कडू जे आहेत ते आंदोलन करतायत, ते आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे जवळपास नागपूर, रायपूर, हैदराबाद समृद्धी महामार्ग यावरती प्रहार संघटनेचं चक्काजाम आंदोलन, वाहतूक ठप्प। शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होईपर्यंत मागे हटणार नाही। पंजाबच्या धर्तीवर आंदोलन, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची वेळ, अन्यथा भारत बंद करणार। नागपुरातून बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम। बच्चू कडूंनी मागणी पत्र पाठवलं। शेतकऱ्यांच्या मागणी पत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय करता येईल ते आम्ही करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। मवियात राज ठाकरेंना घेण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 2 मतं। राज ठाकरेंचा सातत्यानं बदलणाऱ्या भूमिका आणि पक्षाला मिळणाऱ्या उत्तर भारतीय मुस्लिम मतांवर परिणाम होऊ शकतो, कार्यकर्त्यांची भावना, सूत्रांची माहिती। निंबाळकरांच्या 50 कोटींच्या धमकीला भीक घालत नाही। सुषमा अंधारेंकडून जे आहे ते आता पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली आहे। तर 2 किंवा 3 तारखेला फलटण पोलीस ठाण्यात जाणार अंधारेंनी आव्हान दिलंय। अंधारेंनी 2 सख्या बहिणींच्या आत्महत्येच्या प्रयत्नांची सुसाईड नोट देखील दाखवलेली आहे। फलटणमधील मृत डॉक्टर तरुणीचं चरित्रहनन का केलं गेलं, चाकणकर कुणाला वाचवू पाहतायत, तटकरेंनी चाकणकरांना आवरावं, सुषमा अंधारेंकडून समाचार। फलटण महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर, शरीरावर मारहाणीच्या जखमा नाहीत, मृत्यू गळफास घेतल्यानं झाल्याचा उल्लेख। तर गोपाळ बदने आणि महिला डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती। मागील निवडणुकांमध्ये चपटी, कोंबडी, बकरी देऊन निवडणुका जिंकल्या आणि यंदाही हेच करावं लागणार, अजितदादांचे आमदार प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य चर्चेत। पक्षाला आणि तुमच्या नावाला धक्का लागेल असं कृत्य करू नका, कार्यालयातील लावणीच्या व्हायरल व्हिडिओवरती अजित पवारांची प्रतिक्रिया। चूक करू नका, कायदा हातात न घेता काम करा, अजितदादांच्या सूचना। समीर पाटील मानहानी प्रकरणामध्ये रवींद्र धनगेकरांना समन्स, 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश। तर प्रकरणाबाबत जे काही सांगायचंय ते कोर्टात पुढच्या तारखेला सांगेन, धनगेकरांची प्रतिक्रिया। पुणे भाजपा शिवसेनेतील वाद एकनाथ शिंदे वरच्या स्तरावर मिटवणार, दोन्ही पक्षाची लोक एकत्र बसून चर्चा करू असं शिंदे यांनी म्हटलेलं आहे। रवींद्र धनगेकरांची माहिती। जैन बोर्डिंग ट्रस्ट 233 कोटी रुपये गोखले बिल्डरला परत करणार, 30 तारखेला याबाबत अर्ज सादर करणार। दोन्ही बाजूचे प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मदा आयुक्त निकाल देणार। कबूतर खाण्याबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळाकडून बीएमसी आयुक्त भूषण गगराणींची भेट, योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी, लवकरच जागेबाबत माहिती न्यायालयात सादर करू, गगराणींचं आश्वासन। मौथा चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवर 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रासह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोव्यात किनारी भागांसाठी रेड अलर्ट जारी। तुळजापूर लवकरच रेल्वेच्या नकाशावर, 3295 कोटींचा सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाला प्रशासकीय मान्यता, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। भारत रशिया भागीदारीतून सुकोई सुपरजेट SJ-100 विमानाची निर्मिती करणार, हल आणि UAC यांचा नागरी प्रवासी विमानांच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार। पंतप्रधान मोदी उद्या 1 दिवसीय मुंबई दौऱ्यावर, इंडिया मॅरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होणार। दुपारी 4 वाजता मोदींचं जनतेला संबोधन।